नमस्कार श्रोते, क्षमा दानम क्षमा सत्यम क्षमा यज्ञश्च पुत्रिका क्षमा यश क्षमा धर्म क्षमया धिष्ठिते जगत। वाल्मिकी रामायणातील बालकांडामध्ये येणारा हा श्लोक आपल्याला क्षमा या गुणाचे अतिशय सुंदर महत्त्व पटवून देतो। क्षमा हे दान आहे, क्षमा हे सत्य आहे, क्षमा यज्ञ आहे, क्षमा यश आहे, क्षमा हा धर्म आहे। हे संपूर्ण जगच क्षमा या एका गुणावर टिकून आहे म्हणणे अगदी योग्य ठरेल। क्षमा हा गुण शक्तीचे दुसरे रूपच म्हणावे लागेल। जणू जगण्याचा सोहळा करणारा, भरभरून आनंदाचे क्षण ओंजळीत घालणारा हा सगळ्यात अनमोल असा गुण आहे। म्हणूनच तर क्षमा परमो धर्म असे म्हणतात। क्षमा हे माणसाचे भूषण आहे। क्षमा करणारा माणूस हा अतिशय बलवान, शक्तिशाली ठरतो। कारण या विषयाच्या भावना मनात निर्माण होत असताना किंवा त्या पद्धतीने आपण विचार करत असताना आपला विवेक, प्रेम, स्नेह, आदर सगळे गुण उजळून निघतात। म्हणून तर आपण देवाची षोडशोपचार पूजा, अर्चना, आरती केल्यावर क्षमा प्रार्थना अवश्य करतो। कारण आपण कितीही प्रामाणिकपणे, तळमळीने, बिनचूक असा केले असं आपल्याला वाटत असतं। असे एखादे कार्य करतो तेव्हा काही ना काही राहून जातं किंवा त्यामध्ये जाणते अजाणतेपणाने चुका होतात, म्हणून ती क्षमा प्रार्थना हे देवाच्या बाबतीत थोड्याशा अनामिक भीतीपोटी, आदरापोटी अगदी सहजरित्या करू लागतो। पण एकमेकांच्या सहवासात असताना एक माणूस दुसऱ्या माणसाला क्षमा करण्यास किंवा माफ करण्यास तयार नसतो किंवा चुकले तर क्षमा मागण्यासही तयार नसतो। ही प्रक्रिया सहज सोप्या पद्धतीने होत नाही। पण आपण हेच तर समजून घेत नाही की माफ करणं किंवा माफी मागणं हे समोरच्या व्यक्तीसाठी तितकंसं महत्त्वाचं नसतं जितकं ते स्वतःसाठी महत्त्वाचं असतं। कारण एखाद्याची क्षमा मागितल्याने किंवा क्षमा केल्याने भूतकाळ कधीच बदलणार नाही, तो बदलू शकत नाही। परंतु भविष्यकाळ नक्कीच बदलणार आहे, तो बदलू शकतो, हेच आपण समजून घेतले पाहिजे। क्षमा भूषण गुणीजनकी असे म्हणलेले आहे। क्षमा ही विद्वानांचा अलंकार आहे। तो जीवनाला आकार देतो आणि परिपूर्ण असे आरोग्यही देतो। आध्यात्मिक दृष्टिकोनातून क्षमा ही संयम, कुलीनता, उदारतेचा समानार्थी शब्दच म्हणावा लागेल। आपल्याला सर्व ग्रंथात क्रोध सर्व पापाचे आणि अधोगतीचे कारण आहे असे स्पष्टपणे सांगितलेले आहे। विविध उपदेश, दंतकथा, पौराणिक कथा सर्व जण क्षमेचे गौरव गातात। हे माणसाला भावनिक पोषण, नैतिक प्रेरणा आणि मानसिक शक्ती प्रदान करते। हे फक्त आध्यात्मिक दृष्ट्याच नाही तर वैज्ञानिक दृष्ट्या देखील सिद्ध झालेले आहे। आपण जेव्हा रागात असतो ना, तेव्हा ॲड्रेनालाईन नावाचा विषारी रासायनिक द्रव्य रागीट माणसाच्या पित्त नलिकेतून आपोआप बाहेर पडत असतो आणि त्यातूनच मग स्मरणशक्ती कमकुवत होणं, भूक न लागणं इत्यादी प्रकार घडायला सुरुवात होतात। अशा प्रकारचे विकार आपल्यामध्ये निर्माण होतात आणि तेच क्षमा करणारा, मागणारा दोघेही शांत, समाधानी असतात। त्यांना छान शांत झोप लागू शकते। एवढे या क्षमा या गुणाचे महत्त्व आहे। आता काही जण याला भित्रेपणा मानतील किंवा मानतात, पण तो भित्रेपणा नसून शौर्याचं प्रतीक आहे। सहनशीलता वाढवून क्षमा करणे यासाठी धाडस लागते आणि ते शौर्य आमच्या संतांच्या चरित्रात आम्हाला भरभरून पाहायला मिळते। आम्ही ज्यांना शांती ब्रह्म म्हणतो असे संत एकनाथ महाराज, त्यांचा एक सुंदर मनाला भावणारा अनुभव अतिशय बोलका आहे आणि तो सर्वश्रुत आहे। नाथांची वृत्ती ही अतिशय शांत, क्षमाशील होती। गावातील काही चांडाळ चौकडी मंडळींना आश्चर्य वाटायचं की या नाथांना राग कसा येत नाही। आणि एक दिवस त्यातील एकाने बाकीच्यांबरोबर पैज लावली आणि म्हणे, आज या सोंगाड्याला, या नाथाला म्हणे, आज मी रागाला आणूनच दाखवतो। असे सगळ्यांचे गुळपीठ जमले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गोदावरी काठावर सगळे येऊन बसले। नाथ नित्याप्रमाणे स्नान करून बाहेर आले आणि तो नाठाळ माणूस
झाडावर बसून त्यांच्या अंगावर थुंकला. नाथ पुन्हा वापस गेले आणि स्नान करून बाहेर आले. तोच पुन्हा तो व्यक्ती त्यांच्या अंगावर थुंकला. नाथांची काहीच प्रतिक्रिया नाही. ते पुन्हा गंगेत उतरले आणि स्नान केलं. असे करता करता त्या माणसाचे तोंड सुकले, कोरडे पडले, पण नाथांच्या वागण्यात काहीच फरक नाही, काहीच प्रतिक्रिया नाही. हे पाहिल्यावर मात्र ते नाठाळ लोक थक्क झाले आणि त्यांनी नाथांची क्षमा मागितली. आमच्या संतांमधलं औदार्य पहा. आमच्या संतांचे औदार्य पाहताना मन भरून येतं. नाथ उलट त्यालाच म्हणतात, अरे बऱ्याच दिवसापासूनचा माणूस होता, 108 वेळा गंगा स्नान करावे. तो मानस आज विठुरायाने तुझ्या करवी करून घेतलाय. तुझे माझ्यावर खूप खूप उपकार आहेत. विठ्ठलाची कृपाच झाली, आपली भेट झाली. विठ्ठला विठ्ठला म्हणत म्हणत नाथबाबा पुढे निघून गेले. मला सांगा केवढे औदार्य आहे. कुठे संताप, राग, द्वेष, सुडाच्या भावनेचा स्पर्श देखील नाही. हीच तर क्षमा आहे. आणि हा गुण असला ना तर प्रत्यक्ष परमेश्वर परमात्मा मदतीला धावल्याखेरीज राहत नाही. आज आपण ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जन्मोत्सव साजरा करत आहोत. काय होते हो या त्यांचे जीवन. वडील विठ्ठलपंत गुरु आज्ञेमुळे संन्यास आश्रम सोडून गृहस्थाश्रमात आले आणि निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता हे 4 वेद घरात नांदू लागले. केवळ संन्यासाची पोरं म्हणून त्यांची झालेली हेटाळणी, अपमान, अवहेलना, उपहास, उपास काय एक सहन केलं नाही हो या कोवळ्या जीवांनी. बर त्यामध्ये त्यांचा काय दोष होता? काहीच नाही. ही परिस्थिती केवळ वडिलांच्या संन्यासातून, गृहस्थी स्वीकारण्यातून निर्माण झालेली होती असे मानून त्यांनी आई वडिलांना बोल लावले का? उलट एक प्रसंग असा आहे, एकदा ज्ञानोबा माऊली आणि त्यांचे बाबा बोलत असताना ज्ञानेश्वर माऊली बाबांना विचारतात, जगात सगळ्यात मोठं दुःख कोणतं आहे बाबा? बाबा समजावण्याच्या सुरात सांगतात की दुःख ही भावना ज्याच्या त्याच्या वृत्तीवर अवलंबून आहे. पण नाही, माऊली म्हणतात, नाही बाबा, या जगात सगळ्यात मोठे दुःख म्हणजे आपल्या आई वडिलांना असणाऱ्या यातना, क्लेश, दुःख कमी करण्यासाठी हतबल असणे, त्यासाठी काहीच करता न येणे, हे जगातले सर्वात मोठे दुःख आहे. एवढे मोठे दुःख माऊलीने सहजरित्या मांडले. परिस्थिती अशी आहे, क्षणभर खरंच थांबावे आणि विचार करावा. आलेल्या परिस्थितीशी किंवा त्याबद्दल कसलीही तक्रार नाही, कुणाला दोष नाही, कुणाचा राग नाही. खूप सोसावे, सहन शक्तीचा उच्चांक गाठावा आणि तरीही हा मोठ्या मनाने पुन्हा त्या विश्वात्मक देवाकडे पसायदान मागावे. या त्यांच्या मातृभावामुळेच तर जगात हे पुरुष असूनही जगाचे मातृत्व पद मिळवणारे ही माऊली तिच्या लेकरांनी सुखी समाधानी असावं यासाठी दान मागितलेलं आहे. तुकारामांचा अभंग आहे, ते इथं सांगावा वाटतो. शांती क्षमा दया सर्व भावे करुणा, शांती क्षमा दया सर्व भावे करुणा, शांती क्षमा दया सर्व भावे करुणा, तोची नारायणा आवडे दासू, तोची नारायणा आवडे दासू. ज्यांच्याकडे हा दया, क्षमा, शांती, करुणा आहे ना, असाच भक्त भगवंताचा आवडता दास असतो. आणि असा क्षमाभाव जागवलेल्यांसाठी भगवंत धावतो, हे आपण जनाबाईसाठी पाहिलेलं आहे. हीच क्षमा भावना आम्हाला जगाला दाखवायची आहे, शिकवायची आहे, शिकायची आहे. आणि ही क्षमा स्त्रीच्या हृदयात जन्मतःच असते, म्हणून तर ती सगळ्या कुटुंबाला बांधून ठेवू शकते. उपजत असलेल्या गुणाचे संगोपन, लालन पालन व्हावे हीच इच्छा आहे.
साधी गोष्ट आहे बघा, निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा ऊर्जा असते. त्याबद्दल आपण सतत काहीतरी एखाद्या वस्तूविषयी वाईट विचार करत गेलो ना, तर त्याच्याकडून सुद्धा आपल्याला तीच ऊर्जा मिळते. म्हणून वाईट नकारात्मक असणाऱ्या विचारांचा त्या वेळी निचरा व्हायला हवा, मग तो व्यक्तीविषयी असो वा माणसाविषयी. इनर फॉरगिव्हनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द ह्युमॅनिटी. त्यामुळे अंतरंग स्वच्छ निर्मळ ठेवत आम्ही एकमेकांशी औदार्याने थोडीशी सहनशीलता वाढवून प्रेमाने राहणे गरजेचे आहे. आणि मग नित्य गावे, कधी ऊन तर कधी सावली, कधी चांदणे कधी काहिली, गोड करुनिया घेतो सारे, लावनिया प्रीतीची झालर, जरा विसावू या वळणावर, या वळणावर, या वळणावर, भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर, या वळणावर, या वळणावर. बस एवढंच. साधं सोपं आहे. कुठलाही प्रसंग, घटना इत्यादीमुळे झालेली किंवा आलेली मनावरची काजळी नाहीशी व्हावी आणि क्षमा भावना वृद्धिंगत होऊन सगळेजण सुख समाधान आनंदाच्या झुल्यावर झुलावेत, अशी प्रार्थना जगदंबेला करत असताना आमच्या हातून जाणत्या अजाणतेपणाने होणाऱ्या अपराधाची क्षमा मागूया आणि तिचे कृपाशीर्वाद घेत विराम घेऊया. धन्यवाद.